श्रवणी धरावी आवडी, जैसी पिपिलिका गुळासी न सोडी, अर्ध तुटे परीन काडी, मुख तेथुनी सर्वदा. कथा कीर्तन ऐकताना, पुराण कथा ऐकताना किती मन लावून ऐकावं, त्या मुंगीसारखं ऐकावं. ज्यावेळी मुंगी गुळामध्ये आपलं मुख रोवून तो गुळ खाते, त्या गुळाबद्दल तिचं काय जिव्हाळा आहे, काय गुळामध्ये गुंग होऊन खाते. त्या मुंगीला जर ओढून काढायला गेलं तर ती तुटून निघते, अर्धी तुटून. परंतु ते मुख त्या गुळामध्ये रोवलेलं ती बाहेर काढत नाही. एवढा भाव असावा कथा कीर्तन ऐकताना, एवढा जिव्हाळा असावा, तर ती कथा, तर ते कीर्तन ऐकल्याने फलस्वरूप प्राप्त होते. वक्त्याबद्दलचे नियम, श्रोत्याबद्दलचे नियम. कसा असावा श्रोता, कसा असावा वक्ता, सर्व वर्णन शिवलीलामृताच्या 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. एक स्त्री जारकर्मी, बाष्कळ गावामधली कथा ग्रंथकर्ते निवेदन करत आहेत. तिचा पती दुसऱ्या वेश्येच्या सहवासामध्ये रात्रंदिवस रममान आहे. आपल्या पत्नीकडे ध्यान द्यायला तयार नाही. अशा अवस्थेमध्ये पत्नीने विचार केला, आपला पती दुष्टकर्म करत आहे की नाही, आपला पती जार कर्म करत आहे, आपणही करावं. आणि ती सुद्धा पत्नी दुष्टकर्माला लागली. मध्यरात्री 2 वाजता तिचा पती बाहेर गेलेला आहे वेश्येकडे. त्यावेळी तिनं काय केलं, एका परपुरुषाला आपल्या घरी बोलावून घेतलं आणि त्या परपुरुषासोबत ती स्त्री रत झाली. ज्यावेळी भल्या पहाटे तिचा नवरा परतून आला, त्यावेळी नवऱ्यानं पाहिलं, माझ्या घरामध्ये एक परपुरुष माझ्याच शय्येवर निजलेला आहे, पहुडलेला आहे. ज्यावेळी आपल्या घरामध्ये परपुरुषाला अवेळी पाहिलं, त्या अर्धनग्न अवस्थेमध्ये दोन्ही आपली पत्नी दुष्कृत्य करत आहे हे पाहून त्या पतीला राग आला आणि त्याने त्या परपुरुषाला मारायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यानं मारहाण करतो. आपल्या पत्नीला प्रश्न विचारला, का असं केलीस तू? त्यावेळी पत्नी म्हणाली, मी काय करणार, तू वेश्येच्या नादाला लागलास, तुझंच कर्म वाईट आहे, मी कशाला चांगले कर्म करू, मी सुद्धा वाईट मार्गाला लागले तुझ्यासारखंच. त्यावेळी त्या स्त्रीने जार कर्मामध्ये दोघांनीही पाप कर्म करून ज्यावेळी दुसऱ्या जन्मामध्ये गेले, अनंत यातना भोगल्या. त्या स्त्रीला, ज्या स्त्रीने दुष्कृत्य केले, दुष्कर्म केले, त्या स्त्रीला न्यायला शिवपदावून विमान आलं. कशामुळे आलं? एवढं दुष्कृत्य करणारी तर स्त्री होती. तिला जो मुलगा राहिलेला होता, तो मुलगा, त्याचे वडील कोण हे सुद्धा तिला माहित नव्हतं. इतक्या परपुरुषासोबत तिने सहगमन केलेलं होतं. त्या स्त्रीला न्यायला शिव लोकामधून विमान आलं. तिचा उद्धार कसं काय झाला, त्याविषयीची कथा शिवलीलामृताच्या 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे. भस्मासुराची कथा. महादेवानी भस्मासुराला वर दिला आणि तोच भस्मासूर महादेवाला भस्म करण्यासाठी पाठीमागे लागला. ती सुद्धा कथा या अध्यायामध्ये आहे. भगवंताचे गोड स्तुती करून अध्यायाला सुरुवात करूया. नमः शिवाय.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। रामकृष्ण हरे। ओम मात्र देवो भव, ओम पितृ देवो भव। श्री गुरुला वंदन करून, माता पित्यांना वंदन करून कथेला सुरुवात करूया। ग्रंथकर्ते अध्यायाच्या प्रारंभी श्रवणाविषयी महत्व सांगताना सांगतात, ज्यावेळी वक्ता गोड अशा भगवंताच्या कथेचं वर्णन करत असतो, ज्याप्रमाणे कपिलधारा दुधाच्या पडतात, त्याप्रमाणे वक्त्याचे ते वचन सर्वांगाचे कान करून ऐकावे। कोणती कथा कल्याणदायी ठरते? ज्या कथेमध्ये तन मन सगळ्या ध्यान देऊन ऐकलेली कथा खऱ्या अर्थानं आयुष्याचं कल्याण करते, पुण्यफल प्राप्त करून देते। श्रवणाची आवड त्या मुंगीसारखी असावी, ज्या मुंगीनं गुळ खाण्यासाठी एकदा मुख रोवलं ती पुन्हा बाहेर काढत नाही। शिवभजन करावं। भगवंताच्या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये जो आनंद आहे, जी अवीट गोडी आहे, ती कुठेच नाही। कथाश्रवण का करावं? कथाश्रवण केल्याने भक्ती, ज्ञान, वैराग्य या कळा माणसाला प्राप्त होतात। भक्ती ज्ञान प्राप्त होते, अंगामध्ये वैराग्य येतं कथाश्रवण केल्याने, आणि कथेच्या पुण्यफलाची सुद्धा प्राप्ती होते। ज्याला भगवंताची आमच्या कथा आवडत नाही का, त्याविषयी काय म्हणतात? जो शिवभजनाविन तो जाओ समुद्रात बुडून, अथवा भस्म करो वडवावून, का सर्प डंक होतय असं। आमच्या भगवंताचं जो भजन करत नाही का, महादेवाचं जो भजन करत नाही का, बुडून जाओ समुद्रामध्ये, ग्रंथकर्त्यांनी सांगितलं। अहो, जर या मनुष्य देहामध्ये तुम्ही भजन करत नसाल, कथा कीर्तन श्रवण करत नसाल, तर काय फायदा तुमच्या या जन्माचा?
कसं सार्थक होईल तुमच्या या जन्माचं? त्याचा संपूर्ण जो देह आहे त्याबद्दल वर्णन करताना सांगतात, ज्याला कथा आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, त्याचं कसं आहे म्हणले, त्या मेलेल्या माणसाच्या अंगावरती केलेला शृंगार, काय अर्थ उरतो त्या शृंगाराला? मोर पक्षाच्या पंखावरती डोळे असतात, परंतु ते डोळे पाहण्याचं काम करतात का? नाही. त्या मयूर पक्षाच्या पंखाच्या डोळ्याप्रमाणे त्या प्राण्याचे डोळे, हातपाय एखादी झाडाचे फाटे असल्यासारखे. आणि काय म्हणले, काय करायचे? देह, त्या व्यक्तीचा संगच घडू नये ज्याला भजन आवडत नाही, ज्याला आमच्या भगवंताचं कथा कीर्तन आवडत नाही. ग्रंथ करते पुढे कथेविषयी सांगत असताना सांगतात, जो वक्ता आहे वक्त्याचं छळन कधीच करू नये. मनोभावाने जो भगवंताचं नामस्मरण करतो, गोड अशी कथा सांगतो, त्या वक्ताला छळनोक्ती करून त्याला कुटील प्रश्न विचारू नयेत. त्यानं काय होतं? अल्पायुष्य होतो माणूस. एखादा कीर्तनामध्ये बसलाय आणि आधामध्येच गर्वानं उठून गेलाय, ते पुरुष अल्पायुष्य होतात, त्याचं आयुष्य कमी होतं. कथा ऐकताना कथा ज्यावेळी ऐकायला बसाल, कीर्तन ज्यावेळी ऐकायला बसाल, त्यावेळी डोक्यावरती अगोदरच्या काळी म्हणजे छत्र असायचे, पागोटे असायचे, पटका नेसलेला असायचा, टोपी घातलेली असायची. ते घालून श्रवण करू नये, कारण आमच्या भगवंताचं नामस्मरण करताना, आमच्या भगवंताच्या कथेची गोडी चाखत असताना मान सन्मान सगळं बाहेर सोडून या. तुमच्याकडे जे काही पद आहे, तुमची जी काही प्रतिष्ठा आहे, बाहेर सोडून या. आमच्या भगवंता पुढे सगळे समान आहेत. सगळ्यांना आपलंसं करून घेणारा भगवंत आहे. मान सन्मान सगळा सोडून कथेच्या मंडपामध्ये यावं. वक्त्याचं आसन श्रोत्याच्या आसनापेक्षा उंच असावं आणि त्या आसनापेक्षा उंच ऐकणाऱ्यांनी बसू नये, हा कथेचा नियम सांगितला. कथा ऐकत असताना जो इतर गोष्टी बोलतो का, त्याला यमयातना भोगाव्या लागतात. जो कथा ऐकायला विडा घेऊन बसतो, तंबाखू खाऊन, तो सुद्धा म्हणले त्याला सुद्धा नरकामध्ये जावं लागेल. कथेमध्ये विडा घेऊन जो बसेल. आमच्या गोड अशा भगवंताची कथा आहे आणि सुंदर असं प्रसंग सुरू असताना सुरभीच्या असतानातून अवधारा सुटती जैशा सुधारस धारा, तैसा वक्ता वदता शिवचरित्र कर्णद्वारे प्राशिजे. गायीच्या दुधाच्या दारा ज्याप्रमाणे पडतात, कसा आपण दूध काढत असताना एका भांड्यामध्ये जमा करतो, त्याप्रमाणे वक्त्याचे जे वचन आहेत ते सर्वांगाचे नेत्र करून ऐकावे. आणि कथेची आवड कशी असावी? अगोदरच्या काळी मोबाईल वगैरे असं काही नव्हतं. एखाद्या स्त्रीचा प्राणनाथ, तिचा पती दूरदेशी आहे राहण्यासाठी, आणि खूप दिवस झालं तो तिकडे गेलाय, परंतु इकडे समाचार नाही, काही नाही. आणि बऱ्याच दिवसानंतर त्याचं पत्र यावं. ते पत्र वाचण्यासाठी, आपल्या पतीनं काय त्यामध्ये लिहिले ते ऐकण्यासाठी ज्याप्रमाणे पत्नी धावून जाते का, त्याप्रमाणे सगळ्या आपले तर कामधाम आहेत, परंतु वेळ काढून कथा ऐकण्यासाठी जावं, आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यावं. कथेविषयी नियम सांगत असताना सांगितले, कथेत बोलू नये, मन एकाग्र करून ऐकावं. त्यानंतर विडा घेऊन जे ऐकतात, यमकिंकर त्यांसी जाची ती,
यमाचे जे किंकर आहेत, जे कथेमध्ये विडा घेऊन ऐकतात, तंबाखू खाऊन कथा ऐकतात, यमकिंकर त्यांना खूपच जाच करतात. वक्त्याहून आसन उंच असू नये, श्रोत्यांनी वक्त्यापेक्षा खालच्या आसनावरती बसावं. वक्त्याला उंच पद दिलेलं आहे, श्रेष्ठ पद दिलेलं आहे. मग ही अशी भगवंताची गोड असणारी कथा ऐकल्यानं भक्ती, ज्ञान, वैराग्य प्राप्त होतं. ग्रंथकर्ते पुढे सांगत असताना सांगतात, कथा ऐकल्याने कशी मुक्ती प्राप्त होते. एक गाव होतं दक्षिण देशामध्ये, बाष्कळ गाव होतं. बाष्कळ गावाचं नाव ही बाष्कळ. त्या गावातल्या त्या सगळ्या नगरीमधलेच लोक सगळे अमंगळ, द्यूत खेळणारे, जागोजागी पत्त्याचे डाव, सगळे जार कर्म करणारे, भ्रष्ट, चोऱ्या करणारे. हो, त्या गावामध्ये भगवंताची कथा नाही, भक्ती नाही, पूजन नाही, अर्चन, श्रवण काही नाही. असं अमंगळ असणारं गाव. त्या गावाची कथा सांगत असताना ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्या गावामध्ये विदुर नावाचा एक ब्राह्मण होता. आणि विदुराने काय केलं, आपल्या पत्नीला दिलं सोडून आणि जार कर्मामध्ये रत झाला. एका वेश्येच्या नादाला लागला. रात्रंदिवस त्या वेश्येच्या दारामध्ये कुत्रा पडून राहिल्यासारखा पडून राहतोय. घरी जावं, संसारामध्ये काय कमी जास्ती आहे काही पाहणं नाही. उठावं, घरी आंघोळ करावी, पत्नीनं जेवण बनवलेलं जेवण करायचं आणि त्या वेश्येच्या दारामध्ये जाऊन दिवसभर बसायचं, रात्रभर. जेव्हा यावं वाटेल त्यावेळी यायचं. सगळं गाव जार कर्म करणार होतं. दुष्ट लोक सगळ्या गावामधले. आणि त्या गावामध्ये शहाणा माणूसच कोणी सांगायलाच नव्हता. कोणी कसं असतं, एखादा जर माणूस चुकत असेल का, शहाण्या माणसांनी सांगावं त्याला, बाबा रे, तुझा हा रस्ता चुकीचा आहे. या रस्त्यावरती जाऊन तुला पुढे जाऊन पश्चातापच करावा लागणार आहे. एखादा जर माणूस चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला शहाणी माणसं सांगतात. परंतु त्या गावामध्ये तसा शहाणा म्हणायचा माणूसच नव्हता कोणी. सगळे या ठिकाणी दुष्ट, पापी, दुष्ट कर्म करणारे लोक. आणि तो हा वेश्येच्या नादाला लागलाय. त्या विदुराला समजावून सांगायला कोणी नाही. आणि आपला पती दुष्ट कर्म करत आहे, वेश्येच्या नादाला लागला आहे. आपल्या पतीसारखंच ही जी पत्नी होती का, ती सुद्धा जार कर्म करू लागली. पती बाहेर गेला, परपुरुषाला घरी बोलवायचं, परपुरुषासोबत हसायचं, त्यांच्यासोबत संग करायचा, सहवास करायचा. आणि तिनं सुद्धा दुष्ट कर्म सुरू केले. एके दिवशी संध्याकाळी तिचा पती वेश्येकडे गेला असता तिने सुद्धा बाहेरच्या एका परपुरुषाला बोलावून घेतलं. त्याच्यासोबत झोपली. निद्रावस्थेमध्ये असताना भल्या पहाटे 4 वाजता तिचा पती वापस आला. आणि ज्यावेळी कळालं की आपली पत्नी दुष्टकर्म करत आहे, परपुरुषाला घेऊन झोपत आहे, त्यावेळी त्या परपुरुषाला मारू लागला, लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. माझ्या पत्नीच्या नादाला का लागलायस तू, का माझा संसार वाटोळ करतोयस, असं त्यावेळी त्याला मारून घरातून हाकालून दिलं. आणि त्यावेळी आपल्या पत्नीला विचारतोय, पत्नीला प्रश्न विचारला, तू असं का केलीस बाई, दुष्टकर्मामध्ये तू का रत झालीस. त्यावेळी पत्नीने सांगितलं, तुम्ही कुठले काय नीट कर्म करला, तुम्ही काय तेवढे साधू आहो म्हणली, तुम्ही काय तेवढे ब्रह्मचारी आहो आपल्या पत्नी सोबतच राहायला.
उठलं की त्या वेश्येच्या दारामध्ये जाऊन पडून राहता. आणि मग मी सुद्धा काय करीन म्हणले, मी सुद्धा हेच कर्म करीन. पतीने समजावून सांगितलं, परंतु ती ऐकली नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आता पत्नी आपलं ऐकत नाही, म्हणून त्यांनी तिला सोडून दिलं. बघ म्हणले, तुला जमल तसं कर, माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलं. दोघंही दुष्ट कर्म करू लागले. आता ज्याचे पाप कर्म आहेत त्यांना चांगली गती कशी प्राप्त होईल. एके दिवशी तो ब्राह्मण विदुर मरून गेला, मरण पावला. त्याच्या कर्माची दशा एवढी वाईट होती, जे यमकिंकर होते, यमकिंकरांनी त्याला पकडलं, यमपुरीमध्ये घेऊन गेलं, अनंत यातना दिल्या. कर्मच त्याचे वाईट होते, कर्मच त्याचे दुष्ट होते. त्याला यातना देणारी कसं राहतील यम. ज्यावेळी यम त्याला यातना देऊ लागले, त्याला पश्चाताप होऊ लागला. परंतु आता त्याच्या हातामध्ये राहिलंच काही नव्हतं. पश्चाताप करून काय फायदा. हजारो वर्ष नरक त्याला भोगून राक्षस योनीमध्ये ढकलून दिलं. विंध्याचल पर्वतावरती पिशाच होऊन फिरत आहे. तो जो पिशाच फिरतोय का विदुर, विदुराची पत्नी, तिचं नाव बहुला, ती सुद्धा वाईट कर्मामध्ये रत झाली होती. आणि वाईट कर्म करत करत तिला एक मुलगा झालेला होता. तिच्या लक्षात सुद्धा नाही त्या मुलाचा बाप कोण आहे. इतक्या परपुरुषासोबत संग केलेला होता तिने. एवढी वाईट करणी. आता लक्षामध्ये घ्या, एवढी पापिनी असणारी स्त्री जिने परपुरुषासोबत सहवास केला, तिला न्यायला शिवपदाला कशी गेली, तिला न्यायला विमान कसं काय आलं. तिच्या आयुष्यामध्ये एवढा पुण्यफळ प्रसंग कसा काय आला. त्याविषयी कथा सांगत असताना ग्रंथकर्ते पुढे सांगतात, ज्यावेळी तिचा पती पिशाच्य योनीमध्ये फिरू लागला, अनंत यातना त्याच्या देहाला आहे. त्याच्या देहाला रक्तपिती फुटलेली आहे आणि निर्जन अशा वनामध्ये फिरत आहे. खायला त्याला काही नाही. कुठल्या तरी पक्षाला, प्राण्याला मारायचं, खायचं, उपजीविका भागवायची. पाणी प्यायला दूर दूर पर्यंत सरोवर नाही. अंगाला रक्तपिती फुटलेली आहे आणि त्याच्या नशिबाची दुर्धर अवस्था तो भोगत आहे. विंध्याचल पर्वताच्या त्या वनामध्ये खितपत पडलेला आहे. इकडं बहुला जार कर्म करतच होती. आणि एके दिवशी काय झालं, शिवरात्रीचा पर्व काळ आला. आणि शिवरात्रीच्या पर्व काळावरती गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये यात्रा भरली. आज सुद्धा भरते, त्याही काळी भरलेली होती. आणि गावामध्ये काही जे थोडे बहुत काही ते भक्त शिल्लक राहिले होते, किंवा उगाच सहजच जावं, सहज फिरून यावं, काही दर्शनाला निघायसाठी काही गावातले लोक निघाले नव्हते. जावं, सरळ यात्रेमध्ये जावं, मौज मजा मस्ती करून यावं, अशा भावनेने गावातले निघालेले. त्यांच्यासोबत ही सुद्धा दर्शनाला निघालेली होती. जावं, सहज देवाचं दर्शन घडते, मौज मजा करावी, यावी, या उद्देशानं निघालेली बहुला गावामधल्या भाविकांसोबत ती गोकर्णाच्या तीर्थक्षेत्रामध्ये आली. गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये ही पुण्यभूमी काय आहे, या पुण्यभूमीचा काय प्रताप आहे, काय महिमा आहे, याविषयी शिवलीलामृताच्या 3ऱ्या अध्यायामध्ये खूप गोड अशी कथा वर्णन केलेली आहे. गोकर्ण तीर्थक्षेत्राच्या महिम्यामध्ये संपूर्ण कथा 3ऱ्या अध्यायामध्ये. आपण 3रा अध्याय ऐका, त्याविषयीचा सगळा वृत्तांत आपल्याला लक्षात येईल. बहुला गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये आलेली आहे. शिवरात्रीचा महापर्व काळ आहे. त्या पर्व काळावरती
भगवंताचं दर्शन घेतलं आणि ज्यावेळी महादेवाचं दर्शन घेतलं त्यावेळी कथा चालू होती. एक कथा, सहजच कथा चालू होती. आता असंही काय संध्याकाळ झालेली आहे म्हणली, आता काय गावाकडे जाणं शक्य होत नाही, आपण थोडीशी कथा ऐकावी. त्या भावाने ना आपला छोटासा मुलगा होता त्याला सोबत घेतली आणि त्याला सोबत घेऊन कथेमध्ये जाऊन बसले. कथेमध्ये नेमका विषय काय होता? जार कर्म करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, दुष्ट कर्म करणाऱ्या ज्या परपुरुषासोबत रममान होतात, त्या स्त्रियांची मरणानंतर कशी दुर्गती होते, कथेमध्ये तो विषय चालू होता. कथा व्यास सांगत आहेत कथा, आणि बहुलेने कथा ऐकायला बसली आणि त्यावेळी व्यास सांगत आहेत ज्या जारिणी आहेत, जार कर्म करतात, दुष्ट कर्म करतात, त्या स्त्रियाची एवढी वाईट गती आहे. आणि ज्या स्त्रिया परपुरुषासोबत रममान होतात त्या स्त्रियांची तर एवढी वाईट गती आहे, मरण पावल्यानंतर यमधर्म मारीत जोडीत हानीत घेऊन जातात तिला. तप्त अशा लोखंडाचं या ठिकाणी पाणी करून तोंडात ओततात, भयंकर अशा यातना देतात. सगळ्या त्या यातनाचं वर्णन ऐकली, बहुला घाबरली. संपूर्ण कथा ऐकली, कथा संपली. कथा संपल्यानंतर जे व्यास होते त्यांना प्रणाम करून सांगितलं, महाराज मी पापिनी आहे, मी पाप कर्म केले आणि मी इतक्या परपुरुषासोबत रममान झालेली आहे, मला माहित सुद्धा नाही, गणती सुद्धा नाही, एवढे दुष्ट कर्म केले. माझी अतिशय वाईट अवस्था होणार आणि या अवस्थेमधून आपण मला बाहेर काढू शकतो. काय करू मी आता? कुठली साधना करू जेणेकरून माझ्या या देहाचं कल्याण होईल, मला सद्गती प्राप्त होईल? असं काहीतरी मला साधन सांगा. असं म्हणाल्यानंतर कथा व्यासांनी सांगितलं, बाई तू पाप कर्म केलेस, परंतु आता तुझ्या लक्षामध्ये आलेलं आहे की पाप कर्म केल्यानंतर दुर्गती प्राप्त होते आणि त्याची शिक्षा भोगावीच लागते. तू काय कर, भगवंताचं नामस्मरण कर. शिवमंत्राची दीक्षा दिली तिला. शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिल्यानंतर सांगितलं, तू भगवंताचा जप कर, अनुष्ठान कर आणि केवळ नामाच्या जपामुळे, नामधारणीमुळे तुझ्या देहाला मुक्ती लाभेल, नाहीतर तुझी अतिशय वाईट दुर्गती होणार आहे. कथाव्यासांनी तिला शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून तिला पाठवून दिलं. आता तिनं सगळे दुष्कर्म सोडून दिली. बस झालं म्हटले, जे झालं ते झालं, पाठीमागे झालेले सगळे दिवस विसरून जावेत आणि आयुष्याची नव्याने सुरुवात करावी. सगळे दुष्कर्म सोडून दिले. दररोज सकाळी उठायची, भगवंताचं ध्यान करायची, स्नान झाल्यानंतर भगवंताच्या नामाचा जप करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंताचा नाम जप यज्ञ सोहळा सुरू आहे. कथा ऐकते, कीर्तनाला जाते, भगवंताची पूजा अर्चा करत आहे, नित्य भगवंताच्या नामाचं स्मरण करत आहे, जप करत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंताच्या नामाचा जप करताना तिचे पाप कर्म जळून जात आहेत आणि हळूहळू तिचे पाप कर्म भस्म होऊन तिच्या देहाचा उद्धार कसा झाला. ज्यावेळी शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश झाला त्यावेळी तिने सगळे दुष्कृत्य सोडून दिले आणि चांगल्या कर्मामध्ये रममान झाले. चांगले कर्म करत आहे, बाळाचं पालन पोषण करत आहे, भगवंताच्या नामामध्ये लीन होऊन एके दिवशी तिला विमान आलं आणि शिवपदाला गेली. बहुला, ज्या बहुलेने दुष्कृत्य केले, दुष्कर्म केले, ज्यावेळी ती शिवलोकामध्ये गेली, देवी भगवतीनं बहुलेला विचारलं, बहुला मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग काय पाहिजे.
महादेवाची भक्ती करून तू तुझा उद्धार करून घेतलास, काय पाहिजे तुला माग? त्यावेळी बहुला म्हणते, माझा पती प्राणात न जाणो कुण्या अवस्थेमध्ये पडलेला आहे, कुण्या जन्मामध्ये काय यातना भोगत आहे. माझ्या पतीला त्या यातनेमधून बाहेर काढा, माझ्या पतीला त्या देहामधून मुक्त करा. असं म्हणाल्यानंतर देवी भगवतीने सांगितलं, बहुले तुझा पती विंध्याचल पर्वतावरती राक्षस होऊन फिरत आहे. निर्जल अशा वनामध्ये खायला काही नाही, प्यायला काही नाही. त्याच्या अंगाला सगळ्या रक्तपिती फुटलेली आहे आणि त्याच्या पापकर्माची शिक्षा भोगत तो खितपत त्या नरकामध्ये पडलेला आहे. देवीला हात जोडलं, माते आपण उद्धार करा, माझ्या पतीला त्या योनीमधून मुक्त करा. असं म्हणाल्यानंतर देवी भगवतीने सांगितलं, केवळ भगवंताची कथाच तुझ्या पतीला तारू शकते. आणि तू काय कर, तुझ्या पतीला कथा श्रवण घडव, भगवंताचं नामस्मरण घडव, त्याच्या कानावरती कथा पडू दे, त्याची पाप भस्म होऊन तो सुद्धा शिवपदाला प्राप्त होईल. असं ज्यावेळी देवी भगवतीनं बहुलेला सांगितलं, बहुला खाली मृत्यू लोकामध्ये आली, विंध्याचल पर्वतामध्ये पाहिलं, भयान अशा निर्जन वनामध्ये पडलेला तिचा पती घोर यातना भोगत आहे, अंगाला सगळ्या रोग फुटलेला आहे. आपल्या पतीला उचलली तर राक्षस योनीमध्ये होता. अकराळ विक्राळ रूप, केश वाढलेले, दाढा मोठ्या मोठ्या बाहेर अशा आलेल्या. पतीला उचलली, एका झाडाला नेऊन बांधली आणि झाडाला बांधून त्याला कथाश्रवण घडू दिलं. कथाश्रवण घडल्यानंतर त्याच्या कानावरती जेव्हा भगवंताच्या कथेचे शब्द पडले, त्यावेळी तो भानावरती आला आणि विदुराला आपल्या जन्माची पूर्वजन्माची कर्म आठवली आणि भगवंताची कथा ऐकल्यामुळं त्याला त्या योनीमधून मुक्तता मिळाली आणि तो सुद्धा शिवपदाला प्राप्त झाला. एवढं महात्म्य या भगवंताच्या कथेचं आहे. भगवंताच्या कथेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. पाप कर्म करणारे सुद्धा शिवपदाला प्राप्त झाले. असा असणार आमचा भोळा महादेव, भक्ताच्या हाकेला धावून जाणारा महादेव. अहो, जे असुर योनीमध्ये होते त्या असुरांना सुद्धा भगवंतांनी आशीर्वाद दिला, वर दिले. त्याविषयीची कथा सांगताना पुढे सांगतात, भस्मासूर महादेवाच्या मागे लागला होता. सुतजी शौनक आदी ऋषी म्हणतात, आणि मग महादेवाची सुटका कोणी केली? आणि अशा या दुर्धर अवस्थेमध्ये महादेव सुटले कसे काय, त्याविषयीची आम्हाला कथा सांगा. असं म्हणत असताना सुतजी सांगत आहेत, कैलास पर्वतावरती एके दिवशी महादेव अंगाला भस्म लावत होते आणि भस्म लावत असताना त्या भस्मामध्ये खडा आढळला. एक खडा लागला आणि तो खडा उचलून भगवंतांनी बाजूला ठेवला. त्या खड्यामधून उत्पन्न झाला भस्मासूर. आणि भस्मासूर उत्पन्न झाल्यानंतर आपलंच बाळ आहे, आपलंच लेकरू आहे, आपल्या या अंशापासून याची उत्पत्ती झालेली आहे, म्हणून महादेवाने त्याचं नाव भस्मासूर ठेवलं. भस्मासूर ठेवल्यानंतर मग हात जोडून महादेवाला भस्मासूर म्हणतो, भगवंत या कैलासावरती माझ्या लायक काहीतरी मला काम द्या, जेणेकरून मी आपली काहीतरी सेवा करू शकेन आणि माझ्या हातून आपली सेवाही घडेल. असं म्हणाल्यानंतर महादेवांनी सांगितलं, भस्मासुरा, तू दररोज मला चिताभस्म आणून द्यायचं, आणि अतिशय आवडतं मला चिताभस्म. चिताभस्माची आवड असणारे भगवंत भस्मासुराला आदेश करतात, चिताभस्म आणून दे. म्हणाल्यानंतर भस्मासूर म्हणतो, कुणाचा आणून देऊ? पृथ्वी तलावरती बरेच जीव आहेत, पापी आहेत, पुण्यवंत आहेत. त्यावेळी महादेवांनी सांगितलं, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये
कथा श्रवण केली, ज्यांनी कीर्तन केली, भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताची पूजा केली, अर्चा केली, आणि जो भगवंताचा भक्त आहे तशाच भक्ताचं या ठिकाणी चितेचं चिताभस्म आणून द्यायचं. नित्यक्रम सुरू आहे. पृथ्वीतलावरती भस्मासूर यायचा. पृथ्वीतलावरती कोण पुण्यवंत आत्मा मेला गडे आज, कोण मरण पावला, जायचा. त्याची अंत्यविधी झाल्यानंतर भस्माविषयी वर्णन करत असताना ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, चिताभस्म पवित्र कोणता आहे? अस्थि, मांस, मज्जा सगळे या ठिकाणी लय पावल्यानंतर जे शेवटला जे उरतं का ते भस्म, चिताभस्म, ते अतिशय पवित्र आहे. आणि तेच चिताभस्म भगवंताला आवडतं. भस्मासुराचा नित्यक्रम सुरू आहे. पुण्यवंत आत्मा पृथ्वीतलावरती हुडकायचा, त्याचं चिताभस्म महादेवाला कैलासावरती नेऊन द्यायचं. एके दिवशी फिरत 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 कुठलाच पुण्यवंत आत्मा त्या दिवशी मरण पावला नव्हता. आणि त्यावेळी भस्मासुरानं महादेवाला येऊन विनंती केली, महादेवा, मी जी आपली सेवा करत आहे या सेवेमध्ये खंड पडत आहे, आणि या ठिकाणी कुठलाच आज पुण्यवंत मरण पावला नाही. आणि आपण काय करा, मला एक आशीर्वाद द्या, मला वर द्या, मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेन का तो भस्म व्हावा. महादेव त्याला आशीर्वाद देण्याच्या पूर्वी पार्वती माता त्या ठिकाणी होत्या. पार्वती मातेने सांगितलंय, प्रभू राक्षस योनीमधला आहे बरं का तो, सगळ्या पृथ्वीतलावरच्या जीवांना भस्म करून सगळ्या पृथ्वीतलाचा नायनाट करून टाकेल बरं का प्रभू, विचार करून वर द्या. असं म्हणाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, अगं नाही ग पार्वती, बाळ आहे ते, लेकरू आहे, काय कोणाला भस्म करणार आहे. आणि राक्षस असा आता देवाकडून वर घ्यायचा होता, हात जोडून ऍक्टिंग करून थांबला एकदम महादेवासमोर. आणि महादेवाने आशीर्वाद दिला, तथास्तु म्हणले, जा, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो कुठल्या काही योनीमधले असणार, देव गण कुठले का असणार म्हणले, त्या ज्याच्या डोक्यावर हात ठेव ते भस्म होईल प्राणी. आता भस्मासुराला वर भेटलाय, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवणार तो भस्म होईल. आणि असा वर भेटल्यानंतर भस्मासूर काय मातला. महिना 2 महिने महादेवाला नित्यनेमानं चांगल्या या ठिकाणी पुण्यवंत आत्म्याला या ठिकाणी भस्म करून चिताभस्म आणून दिला. मनामध्ये विचार करतोय, या सगळ्या पृथ्वीवरती या त्रिभुवनामध्ये आपल्याला राक्षसाचं राज्य करायचं आहे. आहेत कोण म्हणले, आहेत 3 देव म्हणले, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, महेश आहे, 2 तिघ आहेत. पृथ्वी तलावर आहेत नाही तेवढे जीवायला सगळे त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सगळ्यांना भस्म करून टाकायचं. महादेवाच्या डोक्यावर हात ठेवून भस्म करायचं. या ठिकाणी उमेला आपल्या सोबत घ्यायचं आणि रमानाथ आणि उमानाथ दोघांनाही भस्म करून या सगळ्या त्रिभुवनामध्ये आपल्या राक्षसांचं साम्राज्य करायचं. मग आपण काय इंद्रपद आपलंच, असा मनामध्ये विचार करून भस्मासूर जे कोणी जपी आहेत, तपी आहेत, मुनी, भगवंताचं कार्य करणारे सगळे म्हणले, वेद विधी अध्ययन करणारे, जायचं जवळ त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचं, तो भस्म व्हायचा. मोठे मोठे दिग्गज, मोठे मोठे या ठिकाणी काय आपण म्हणता येईल, मोठे मोठे दिग्गज, पैलवान, देव, सामर्थ्यवंत असणारे, त्यांच्या सुद्धा मनामध्ये भस्मासुराविषयी धडकी भरली. अरे म्हणले, हा भस्मासूर जिकडं तिकडं ज्यांच्या त्यांच्या येईल त्यांच्या डोक्यावरती हातच ठेवून निघालेला आहे. आणि भस्मासुराविषयी मनामध्ये भीती पसरल्यानंतर
पृथ्वीवरचे सगळेच्या सगळे जे वेदविधी अध्ययन करणार होते, ब्राह्मण होते, भक्त होते भगवंताचे, सगळे दऱ्या खोऱ्यामध्ये, अरण्यामध्ये, गुहेमध्ये जाऊन लपले. आणि राक्षस निघाला भस्म करत. आता स्वर्ग लोकामध्ये आला आणि देवाच्या मागे लागला. आता देवाच्या मागे लागल्यावर सगळ्याच्या सगळ्या देवतांनी सभा घेऊन भगवान श्री विष्णूंकडे गेले आणि रक्षा करा भगवन, आमची रक्षा करा. घोर अनर्थ झालेला आहे. भगवान शंकरांनी भस्मासुराला वरदान दिलेलं आहे, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल. आणि आता त्यांनी पृथ्वीवरती समजा 20% तर लोक भस्म करून टाकलेत, 80% लोक राहिलेत पृथ्वी तलावरती. आणि तो आता स्वर्ग लोकामध्ये आलाय, आमच्या मागे लागलेला आहे. ज्यावेळी भगवंतांनी शेषशाही वैकुंठवासी श्री विष्णूंनी सगळ्या देवतांची हाक ऐकली आणि महादेवाला भगवान श्री विष्णू म्हणतात, सदाशिवा, आपण भस्मासुराला वरदान दिलात, परंतु ते वरदान तुम्हाला सुद्धा अवघड करेल बर का भस्मासुर. आणि त्यानं पृथ्वीवरच्या पुण्यवंताचा नायनाट केलेला आहे आणि तो पाप कर्म करत या ठिकाणी स्वर्ग लोकामध्ये आलेला आहे. आणि आपल्या कैलासामध्ये यायला वेळ लागणार नाही. वेळ आहे तोपर्यंतच त्याला आटपा. भगवान श्री विष्णू सांगतच आहेत महादेवाला. सगळ्या देवतांनी गाऱ्हाणं घेऊन महादेवाकडे गेले, हात जोडून म्हणतात, भस्मासुराचा या ठिकाणी आपण काहीतरी बंदोबस्त करा, नाहीतर प्रभू आपल्याला लय अवघड होणार आहे बरं का म्हणले ते. महादेवांना हात जोडून सगळे देवगण विनंती करत आहेत. तोपर्यंत तिकडून भस्मासुर आला, अकराळ विक्राळ रूप घेऊन. हे दाढा आहेत समसुमीत, जीभ चाटत चाटत या ठिकाणी आला आणि सगळ्या देवाला म्हणला, माझं घरानं घेऊन आला का म्हणला तुम्ही? थांबा म्हणला, एक जण एका एकाला भस्म करून टाकतो. असं म्हणून देवगणाकडे आला आणि महादेवाला म्हणला, चल म्हणला, पार्वती मातेला माझ्या हवाली कर म्हणला, चल माझ्या हवाली कर, चल, नाहीतर मी सुद्धा तुला भस्म करतो बघ. असं म्हणून महादेवाच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी निघालाच आणि पार्वती मातेला माझ्या हवाली कर असं म्हणाल्यावर पार्वती माता मध्ये गेल्या आणि तो भस्मासूर महादेवाच्या मागे लागलाय. जोगड्या थांब, तू या ठिकाणी पार्वती मातेला माझ्याकडे देत नाहीस. हे देव तुझ्याकडे घरानं घेऊन आले, तर थांब आता तुलाच भस्म करतो. कथा बघा, जो माया चक्र चाळक आहे, जो या ठिकाणी ज्याच्या सत्तेनं या पृथ्वी तलावरती पान ना पान ज्याच्या सत्तेनं हलत, त्या भगवंताच्या पाठीमागे भस्मासूर लागलाय. आणि भस्मासूर पाठीमागे लागलेला असताना अतिशय दुर्धर अवस्थेमध्ये महादेव पळत आहेत. वनामनामध्ये, रानामध्ये महादेव पळत आहेत आणि भस्मासूर पाठीमागे लागलेला असताना पार्वती मातेने हात जोडले आणि आपल्या बंधुरायाचं स्मरण करत आहेत. भगवान श्री विष्णूंचं स्मरण पार्वती माता करत आहेत. हे वैकुंठाधीशा, आपल्याशिवाय या संकटामधून सदाशिवाला कोणी बाहेर काढू शकणार नाही. महादेवाला या संकटातून बाहेर कोणी काढू शकणार नाही. भगवंता, आपण धावून या. त्यावेळी आपल्या भगिनीची हाक ऐकून भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं. काय त्या मोहिनी रूपाचं वर्णन करत असताना ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे, भगवंतांनी जे धारण केलेलं मोहिनी रूप आहे
त्या मोहिनीनं पृथ्वी तलावरती पाय ठेवावे आणि त्या पायामधून जो सुगंध निघतो का, त्या सुगंधाचा आस्वाद घेण्यासाठी भ्रमराने गुंजारव करावा. जिच्या पायाची बराबरी या त्रिभुवनामध्ये कुठली नारी करू शकत नाही. मोहिनी रूप धारण केलं भगवंतांनी. महादेवाच्या मागे लागलेला आहे भस्मासूर. थांब जोगड्या थांब, तुला भस्म करतो. महादेव पुढे पळत आहेत आणि भस्मासूर पाठीमागे आहे. भगवंतांनी सुंदर या ठिकाणी मोहिनीचं रूप धारण केलेलं. ज्या ठिकाणी हा राक्षस पाठीमागे लागलेला आहे, थोड्या पुढे अंतरावरती मनमोहक असं गायन आणि सुंदर या ठिकाणी नृत्य करून मोहिनी डोलत आहे. ज्या मोहिनीचं गायन ऐकून कोकिळाच्या कंठापेक्षाही गोड असणारा कंठ, ज्या मोहिनीचा सुंदर रूप आहे आणि नृत्य करत आहे, आणि ते नृत्य, तिच्या पैंजनाचा आवाज, त्या आवाजाने भस्मासुराचं या ठिकाणी लक्ष वेधलं आणि महादेवाच्या पाठीमागे लागलेला भस्मासूर एक क्षणभर त्या मोहिनीकडे लक्ष गेलं. स्त्री हा विषय काय आहे आणि या स्त्रियांच्या एका अदामध्ये, स्त्रियांच्या एका नजरेमध्ये काय सामर्थ्य आहे, काय जादू आहे पहा. मोहिनीनं सुंदर अशा नेत्र कटाक्षानं या ठिकाणी तिचं नृत्य सुरूच आहे आणि कोमल नेत्र कटाक्षाने प्रेमळ दृष्टी टाकली हो भस्मासुरावरती. आणि भस्मासूर मोहिनीचा दिवाना होऊन गेला. भस्मासूर मोहिनी जवळ आला आणि मोहिनी जवळ हात जोडून थांबलेला आहे. अरे बाप रे म्हणले, आजपर्यंत भयंकर सुंदर सुंदर स्त्रिया बघितल्या, स्वर्गामधल्या अप्सरा पाहिल्या, परंतु तुझ्यासारखी सुंदर स्त्री पाहिली नाही. काय करू मी, सांग काय करू. तू माझी पत्नी हो. बस म्हणले, हे सगळं त्रिभुवन तुझ्या या सौंदर्यावरती ओवाळून टाकावं. एवढी सुंदर असणारी तुझी काया, एवढी सुंदर असणाऱ्या तुझ्या अदा, तुझं रूप, तुझ्या अंगामधून जो सुवास येतोय का, अंगाचा तुझ्या सुवास, हे सुवास घेण्यासाठी या ठिकाणी भ्रमराने गुंजारव करावा. एवढा तुझ्या अंगाच्या सुवासाचा महिमा आहे. आणि हे कामिनी, काय नाव आहे तुझं? भस्मासुराने विचारल्यावर ती कामिनी म्हणते, मोहिनी आहे म्हणली, माझं नाव मोहिनी. आणि मोहिनी म्हणतेत म्हणली मला. भस्मासुर म्हणला, मोहिनी माझ्यासोबत लग्न करगडे म्हणलं, आयुष्यभर तुझा दास होऊन राहतो आणि तू काय म्हणशील ते करतो, तू काय म्हणशील ते ऐकतो. माझ्यासोबत तू लग्न करगडे म्हणलं आत्ताच्या आता. त्यावेळी मोहिनी म्हटली, बाबा रे म्हणली, मी तुझ्यासोबत लग्न करते, काही हरकत नाही, परंतु म्हणले माझे कुळदैवत आहेत म्हणली, भयंकर असणारे, सामर्थ्यवान असणारे कुळदैवत. त्या कुळदैवतासमोर पती पत्नींनी लग्न होण्याच्या अगोदर नृत्य करून त्या कुळदैवताला प्रसन्न करावं लागतं आणि त्यांनी आज्ञा दिल्यानंतर मग आपल्याला लग्न करता येईल. असं सांगितल्यावर त्या मोहिनीच्या रूपाला मोहित झालेला तो दानव, तो भस्मासूर मोहिनीला म्हणतो, चल म्हणले, चल अगोदर कुलदैवताकडे चल म्हणले, आता जाऊन आपण तिथं नृत्य करून कुलदैवताला प्रसन्न करून घेऊयात. आणि मोहिनी, भगवंतांनी ज्यावेळी मोहिनी रूप धारण केलं त्यावेळी त्या मोहिनीला प्राप्त करण्यासाठी देवांनी गुप्त होऊन या ठिकाणी पृथ्वी तलावरती संचार केला. आणि भस्मासुराला घेऊन मोहिनी निघाली, एका वडाच्या झाडाजवळ आली. म्हणली, इथं आहे म्हणली माझं कुलदैवत आणि आता आपल्याला कुलदैवताला प्रसन्न करायचं आहे आणि मी नृत्य करते.
ताकीटता. आणि मी म्हणले नृत्य करते, मी जसं नृत्य करेल तसं नृत्य करायचंय. धा धा धिन धा ता ता तिन ता. सुंदर या ठिकाणी गायन चालू होतं. वादन करायला आता भगवान श्री विष्णू मोहिनी रूप धारण केल्यावर वादनाला काय कमी आहे होती. गायन करते, ज्या गायनाला गंधर्व भुलून जावं असा आवाज मोहिनीचा. आणि मोहिनी नृत्य करू लागली. आणि मोहिनीची नृत्य करत असताना हावभाव सुरू आहेत. आणि मोहिनीच्या नेत्र कटाक्षाकडे पाहून ती जे काही करत आहे, मोहिनीने सांगितली मी जसं करेल तसं नृत्य कर, आणि तुला माझे कुलदेवता प्रसन्न होतील, आपण लग्न करू, मस्त लग्न करून निवांत राहू म्हणली, आनंद भोगू म्हणली, आपण फिरायला जाऊ म्हणली मस्त पैकी लांब. आणि अशा अवस्थेमध्ये मोहिनी नृत्य करत आहे. मोहिनीनं असा हात केला की त्या भस्मासुराने तसा हात करायचा, इकडं हात डोललं की डोलायचा. आणि असं नृत्य सुरू असताना मोहिनीनं असा हात करून, ज्यावेळी भस्मासुरानं असा हात केला त्यावेळी मोहिनीनं स्वतःच्या डोक्यावरती असा करून हात ठेवला. असं केल्यानंतर तिची स्टेप फॉलो करत असताना भस्मासुरानं सुद्धा आपल्या डोक्यावरती हात ठेवला आणि भस्मासुर त्या जाग्यावरती भस्म झाला. महादेवावरती पडलेलं संकट श्री विष्णूंनी तारलं. भस्मासुराला मोहिनीचं रूप धरून भस्म केलं. त्यावेळी महादेव थांबले आणि महादेवांनी पाहिलं की या भस्मासुर रूपी असुराला भगवान श्री विष्णूंनी नायनाट केलेलं आहे मोहिनी रूप धारण करून. सगळ्या देवतांनी स्वर्ग भुवनामधून पुष्पवृष्टी केली भगवंतावरती. महादेवावर आलेलं दुर्धर संकट शेषशाही वैकुंठवासी भगवंत आमचे आणि भगवान श्री विष्णूंनी जे मोहिनी रूप धारण केलेलं होतं का, त्या मोहिनी रूपाला पाहून भगवान शंकरांचं वीर्य त्या ठिकाणी द्रवित झालं आणि ते वीर्य अष्टभागामध्ये विभागलं गेलं. आणि मग त्याचेच झाले अष्टभैरव. या आपल्या सनातन संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये अष्टभैरव कोण आहेत, काय नाव आहेत त्या अष्टभैरवांची. अष्टभैरवामध्ये असणारा पहिला अष्टभैरव आहे त्याचं नाव आहे असितांग. दुसरा अष्टभैरव आहे रुरु. तिसरा आहे चंड. चौथा आहे क्रोध. पाचवा आहे उन्मत्त. सहावा भैरव आहे कपाळ. सातवा आहे भीषण. आणि आठवा असणारा संहार भैरव. अष्टभैरवांची निर्मिती भगवंताच्या या स्खलित झालेल्या वीर्यापासून झाली. मोहिनी रूप घेऊन भगवंतांनी महादेवावरती आलेलं संकट दूर केलं. भगवान शंकर आणि श्री विष्णू दोघेही पुन्हा कैलासावरती गेले. भवानी माता प्रगट झाल्या आणि भवानी मातेने दोघेही हरी आणि हर येत आहेत पाहून आदरातिथ्य केलं. भगवंताला आदरपूर्वक साष्टांग प्रणिपात केला. भगवंता आपल्यामुळं महादेवावर आलेलं संकट दूर झालं आणि कैलासावरती सुंदर प्रकारे आदरातिथ्य केलं. आणि आदरातिथ्य केल्यानंतर पुन्हा शेषशाही भगवंत श्री विष्णू वैकुंठामध्ये गेले. अशी असणारी गोड अध्यायाची कथा जे कोणी श्रवण करतील यांना या अध्यायाची पुण्यफलाची या ठिकाणी फलश्रुती अशी दिलेली आहे. जो चंद्रशेखर शंख चक्रधर आहे, विश्वनाथ विश्वंभर, कपाल नेत्र, कमनीय गात्र, लीला विचित्र दोघांची. दोघांनी सुद्धा
कैलासामध्ये येऊन पुढे भगवंत या ठिकाणी वैकुंठामध्ये आली आणि अध्याय ऐकणाऱ्यासाठी हा जो अध्याय आहे, तरी सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करीत स्नान, अर्थ जीवनी बुडी देवन अगमर्षणी निमग्न जेल. आणि या शिवलीला अमृत रूपी नदीमध्ये ज्या भाविकांनी श्रवण रूपी स्नान केलं त्यांच्या जीवनामधल्या भवव्यथा दूर होतील. आणि हा ग्रंथ सिंहस्थ असणारा, ज्या भक्तांनी मनोभावे भगवंताची पूजा केली, अर्चना केली, मनोभावे हा ग्रंथ श्रवण केला, त्यांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या पीडा, दुःख, त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे त्रिविध ताप जळून जातील, अशी या अध्यायाची फलश्रुती आहे. अशा प्रकारे या अध्यायाचं निरूपण करून ग्रंथकर्त्यांनी हा अध्याय संपवलेला आहे. गोड अशा असणाऱ्या भगवंताची कथा सर्व भाविकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा अध्याय सर्व भाविकांपर्यंत पोहोचवा. कमेंट मध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव, भगवान श्री विष्णू की जय असं लिहा आणि गोड असा तुमचा प्रतिसाद द्या. सर्व भाविकांपर्यंत कथा पोहोचवा. रामकृष्ण हरी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड, द्वादशाध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. हर 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 महादेव. पार्वती शिव हर. ओम नमः शिवाय.